आपण आता रॅपिड फायर जो सगळ्यांना आवडतो राऊंड तो आपण करणार आहोत आणि भन्नाट प्रश्न आमच्या टीमने शोधून काढलेले तुझ्यासाठी. तर आपण सुरू करूया. वडिलांना न सांगता किंवा चोरून केलेली गोष्ट जी त्यांना अजूनही माहीत नाही. माहीत नाही हां सगळं माहिती ओके. आई वडिलांचा कधी झाडूने मार खाल्ला आहे का? कशा झाडूने. हो हां म्हणजे मी शाळेतून यायचो हां. डायरीमध्ये माझा रिमार्क वगैरे असायचा आणि आईकडून साईन लागायची तेव्हा मी आधी येऊन सगळे शस्त्र लपवायचो. बेल्ट ते पाठ घासायचं असतं ना ते सगळं लपवायचो आणि मग आईला दाखवायचो. मग आईची येऊन शोधायची म्हटलं काही सापडायचं नाही. झाडू सापडायची हां? काहीच सापडायचं म्हणजे नाही. मग जे हाताला जे लागेल ते ते मारायचं. किंवा नाहीतर डायरेक्ट हाताने ते जास्त बसायची पण एखादी मूवी बघताना एखादा चित्रपट पाहताना रडला आहेस का? दरवेळी हा असा कोणता की खास तुला वाटतंय की सांगावं इथे? लायन किंग हां हां जेव्हा मुफासा किंवा ओके. सिंबाचा बाप मारतो सिंबाचा तेव्हा. हां 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 हां. स्वतःचा असा कोणता मूवी किंवा रोल जो पाहून नंतर तुला पश्चाताप झाला मी का केला असं? का केला हां नाही का केला असं नाही होणार पण असं पश्चाताप झाला. असं खूप वेळा होतं की हे जरा अजून बेटर करू शकलो असतो. हे जरा वेगळं करायला अशी कोणती भूमिका तुला वाटते की ही मी केली आहे चांगली खरं तर मी पण सांगतो मला प्रत्येक भूमिका मला असंच वाटतं की मी माझी स्वतःची कामं मी बघतच नाही. मी माझी स्वतःची कामं बघतच नाही. मी ते बघू शकत नाही कारण मला OCD आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पण आता डिसऑर्डर. जर चंद्रमुखी एवढा चालला तुझा तू चंद्रमुखी पाहिला नाहीस? म्हणजे थोडंफार बघतो पण ऑनेस्टली मी सलग सलग नाही. सिनेमे बघतच नाही. अच्छा. माझे स्वतःचे सिनेमे सलग असे बसून मी नाही बघितले. म्हणजे वेबसिरीज पण मी नाही पाहिली. नाही. ओके. महेशजींच्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तुला काम करायला आवडेल? रिमेक नाही पण त्याच्याच जवळपास काहीतरी चाललंय आमचं. एक्सक्लुझिव्ह रिमेक नाही म्हणता येणार पण तुम्हाला लवकरच सांगेल. ओके. पण त्याच्यामध्ये आदिनाथ ॲक्टिंग करणार आहे, डिरेक्शन करणार आहे. ते बघू. हो नॉट डिसाईड. पण आपल्याला ब्रेकिंग मिळालं आहे आता लवकरच काहीतरी महेशजींचं जे आदिनाथ करणार आहे ते रिमेक नसणार आहे असं काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे या इंटरव्ह्यूमध्ये. आणि अर्थात त्यांची सगळीच कामं अप्रतिम होती त्यामुळे आपण सगळे आता विचार करायला लागू नक्की काय येतं आहे त्यांचं जुनं पुन्हा नव्याने. सो पुढचा प्रश्न. जिजाने आजवर विचारलेले सर्वात वियर्ड असे प्रश्न कोणते आहेत की तुला असं वाटलं काय आता उत्तर देऊ? खूप आहेत तसं आठवत एखादा नाही. की तुला उत्तर देताना विचार करायला लागलाय सोबत तर काय उत्तर देऊ? हां कारण मला काही इतके विवड की तुम्हाला सांगता पण येत नाही. सो पब्लिक प्लेसवर कधी किस केलंयस का? भारतात नाही कुठेही कुठेही पब्लिक प्लेस भारत परदेश केलंय. ओके. हा जरा जास्तच हे आहे. स्विमिंग पूलचं तुझं वाचलंयस का? स्विमिंग पूल काय पुढे आहे स्विमिंग पूलमध्ये सुसू केली आहेस का? नाही अजिबात. स्विमिंग कधीच पूलमध्ये नाही. ओके. मी तो त्यानेच म्हटलं त्याने क्लिअर केलं. शेवटचं कोणत्या ॲक्टरचं अकाउंट स्टॉप केलं होतं? शाहिद कपूर. ओके. पण अर्थात रॅपिड हा फायरचा हा जो राऊंड आहे तो मस्त झाला आहे. खूप उत्तरं त्याने अगदी स्ट्रेट आपल्याला दिलेली आहेत. पण आणि अर्थात एक एक्सक्लुझिव्ह न्यूजही त्याने दिलेली आहे जी आपण चालवणार आहोत. आपण आदिनाथ नाव सांगितलं नसलं तरी आपण त्यांनी सांगितलेलं आहे की काहीतरी नवीन येतं आहे महेश कोठारेंचं.